नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जाधव बिल्डर आता महाजनी काकांना विचारतो, जागा सोडावी लागेल म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत, ती जागा मी विकत घेतली. आता महाजनी काका म्हणजे सरपोतदार सर म्हणतात, मी काय करू शकतो आणि काय नाही ना हे माझा आयडी बघून तुम्हाला कळलंच असेल मिस्टर. आता लगेच जाधव म्हणतो, राजन जाधव सर. त्यावरती महाजनी काका उगाच आवडत म्हणतात, हा हा तेच ते जाधव. माझी एवढी ओळख पुरेशी आहे की माझी कर्तबगारी सुद्धा पुराव्यानिशी दाखवू तुम्हाला. यावरती भास्कर आणि राजन जाधव दोघांनाही चांगलाच घाम फुटलेला असतो. तर इकडून जीवा पटकन बोलतो, अरे तुमच्या कॉन्फिडन्सचा ग्राफ अचानक इतका कसा काय वाढला? नकळतच महाजनी काकांचा हात इयरफोन वरती जातो आणि ते पटकन म्हणतात, मग कोण आहे मी? भास्कर पटकन त्यांना विचारतो, काय म्हणालात तुम्ही? आता महाजनी काका सावरत घेत म्हणतात, मग कोण आहे मी ते तुम्हाला दाखवूनच देतो. तेव्हा मग आता राजन जाधव नमतं घेतच म्हणतो, प्लीज सर असं काही करू नका, प्लीज तुम्ही मिसअंडरस्टँड करू नका. पण कसं आहे ना, आम्ही ती जागा. आता तो काही बोलणार त्यावरती महाजनी काका म्हणतात, काय ते मला सांगू नका. कसं आहे ना, हा सरकारचा निर्णय आणि हे आहेत ही जागा सरकारने रिझर्व केल्याचे पेपर्स. हे घ्या, नीट वाचून घ्या असं म्हणून ते पेपर जाधवच्या हातात देतो. आता इथे जीवाला चांगलंच टेन्शन आलेलं असतं. महाजनी काका ते पेपर आता जाधवच्या हातातून काढतात आणि भास्करच्या हातात देतात आणि म्हणतात, हे घ्या, नीट वाचून घ्या. तुम्ही पण वाचून बघा. काय ना, मला इतरांसारखं छक्के पंजे खेळता येत नाहीत. आता तितक्यातच भास्कर जरा आश्चर्यानेच त्यांच्याकडे पाहतो, जाधव सुद्धा त्यांच्याकडे पाहत राहतो. तर इकडून जीवा आता ओरडून ओरडून सांगत असतो, अहो काका हे सगळं तुम्ही का बोलताय? इनडायरेक्टली मी तुम्हाला पाठवलंय याची हिंट देताय तुम्ही त्यांना. अहो तुम्ही मग्गाशी घाबरला होतात ना की त्यांनी अचानक इम्प्रोवाइज केलं तर मी काय करू म्हणून. मग आता तुम्ही स्वतःच का इम्प्रोवाइज करताय? मग मात्र महाजनी काका जरा शुद्धीवर येतात आणि मनातच विचार करतात, अरे बापरे, हे पेपर्स खोटे आहेत हे यांना कळणार तर नाही ना. कारण आता भास्कर अगदी मन लावून ते सगळे पेपर चेक करत असतो. मग आता महाजनी काका भास्करला म्हणतात, वाचले पेपर? भास्कर अगदी जड मनाने म्हणतो, हो. आता महाजनी काका त्याच्याकडनं पेपर घेतात आणि म्हणतात, काही प्रश्न? तेव्हा आता इकडून जीवा म्हणतो, अहो सर, कुऱ्हाड पायावर मारणं ऐकलं होतं, पण तुम्ही तर कुऱ्हाडीवरच पाय ठेवताय. आता तितक्यातच भास्कर म्हणतो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. लगेच महाजनी काका त्याला अडवतात आणि म्हणतात, काही प्रश्न वगैरे विचारू नका. आणि चिडूनच म्हणतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. सरकारने जो कागद मला तुम्हाला दाखवायला सांगितलंय तो तुम्हाला दाखवणं इथपर्यंतच मला ऑथॉरिटी आहे. आणि या पेपरमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. मग आता राजन जाधव म्हणतो, हो सर, वाचलंय आम्ही. मग आता महाजनी काका भास्करला ओरडूनच विचारतात, तुम्ही पण वाचलंय ना? आता भास्कर म्हणतो, हो वाचलंय. त्यावरती महाजनी काका म्हणतात, मग ऐका आता, ती जागा पुढच्या 2 दिवसात रिकामी करावी लागणार आहे तुम्हाला. आत्ता मात्र हे ऐकल्यावरती भास्कर आणि जाधव दोघांनाही चांगलाच घाम फुटतो. भास्कर आता घाबरतच विचारतो, काय 2 दिवसात? लगेच जाधव म्हणतो, सर अहो फक्त 2 दिवसात ही जागा कशी रिकामी करणार? कोट्यावधी रुपये देऊन ही मी जागा विकत घेतली, माझं नुकसान होईल सर. आता महाजनी काका त्याला चिडून म्हणतात, ती जागा कोणी घ्यायला सांगितली होती तुम्हाला? त्यावरती आता जाधव अगदी मान खाली घालूनच भास्करकडे बोट दाखवून म्हणतो, यांनी. त्यावरती आता महाजनी काका म्हणतात, मग भोगा आपल्या कर्माची फळं. आणि मुद्दामूनच भास्करला आणि जाधवला घाबरवत म्हणतात, ज्याने तुम्हाला ही जागा विकली तो खूप हुशार आहे, बहुतेक त्याला आधीच खबर लागली असणार. आत्ता मात्र जीवाचं आणि महाजनी काकांचं काम बरोबर झालेलं असतं. भास्कर आणि जाधव दोघांच्यातच भांडण सुरू होतं. जाधव भडकतो आणि म्हणतो, भास्कर, तुझ्या सांगण्यावरून ती जागा मी विकत घेतली आणि हे सगळं तुला आधी माहिती नव्हतं? भास्कर सुद्धा चिडूनच म्हणतो, मी ती जागा पाहिली, मी त्या जमिनीचे सगळे पेपर चेक केले, पण तिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल होणार आहे हे मला खरंच आधी माहिती नव्हतं. मग आता जाधव चिडतो आणि म्हणतो, असं कसं होईल? याचा अर्थ तू खोलात जाऊन चौकशी केली नव्हतीस का? आता या दोघांची चांगली झुंगलेली बघून महाजनी काका आणि जीवा दोघांनाही खूप आनंद होत असतो. भास्कर पण आता चांगलाच भडकलेला असतो. जाधवला म्हणतो, अरे पैसे देण्यापूर्वी तू चौकशी केली नाहीस का? त्यावरती जाधव म्हणतो, अरे विश्वास ठेवला ना मी तुझ्यावर. मला वाटलं इतकी वर्ष तू या फील्डमध्ये आहेस, तुला काय विचारायचं? आणि आता हे सगळं झाल्यावरती तू माझ्यावरतीच उलटतोयस? तर इकडून जीवा आता म्हणतो, आत्ता कळलं असेल यांना दुसऱ्याची फसवणूक केल्यावर काय होतं. आता तुम्ही मुद्द्याचं बोला. मग आता महाजनी काका उभे राहतात आणि म्हणतात, अरे निदान सरकारी माणसासमोर तरी भांडू नका. बघा, मी तुम्हाला एक उत्तम पर्याय सुचवतो. तुम्ही त्या जागेची बोली लावा आणि ती जागा विकून टाका. म्हणजे कसं, या झंझटमधून बाहेर पडाल तुम्ही. आता महाजनी काकांनी सांगितलेलं भास्करला पटत नाही, पण राजन जाधवला बरोबर पटतं. तो म्हणतो, भास्कर, मला काही करून ही प्रॉपर्टी विकायची. त्यावरती भास्कर त्याला म्हणतो, नाही राजन, तू ही प्रॉपर्टी विकू नकोस.
मला काहीही करून त्या जीवा आणि नंदिनीला अद्दल घडवायची. तू ती जागा विकलीस ना तर मी त्या दोघांचा बदला घेऊ शकत नाही. आता जाधव चिडतो आणि म्हणतो, ए बाबा, तुझा तो जीवा आणि नंदिनी याच्याशी माझा काही संबंध नाहीये. तुम्ही काय वाटेल तो गोंधळ घाला, पण माझे कोट्यावधी रुपये तुझा इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी नाहीयेत. ते काही नाही, मी आजच पेपरमध्ये जाहिरात देणार आहे आणि पॅम्पलेट्स वाटणार आहे. मी उद्या आनंद निवासची बोली लावणार, हे फायनल आहे. इकडे जीवाला बाजी मारल्यासारखं वाटत असतं. आता जाधव महाजनी काकांना म्हणतो, सर थँक्यू सो मच फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर आता इकडे बाहेर जीवा एकदम खुश होतो आणि म्हणतो, येस, ग्रेट जॉब सर, ग्रेट जॉब. आणि मध्येच त्याला काहीतरी सुचतं आणि तो म्हणतो, मी जागेची बोली लावायला सांगितली खरी, पण ही कोटींची जागा आता मी विकत घेऊ कशी? तर इकडे आता मानिनी काम करत बसलेली असते. तितक्यातच नंदिनी तिकडे येते आणि म्हणते, आई कढी उकळली असेल ना, मी गॅस बंद करू का? त्यावरती मानिनी तिला म्हणते, अगं गॅस मी कधीच बंद केलाय. आणि मग ती नंदिनीला म्हणते, काय ग नंदिनी, तुझं नाक काय संपावर गेलंय का? नंदिनी म्हणते, म्हणजे का बरं? आता मानिनी म्हणते, अगं मी एवढा छान कोळंबी बटाट्याचा रस्सा केलाय, त्याचाच घमघमाट सुटलाय आणि तू कढी काय म्हणतेस? लगेचच नंदिनी म्हणते, नाही नाही सॉरी. आणि मग ती मानिनीला विचारते, आई पण आपलं कढी करायचं ठरलं होतं ना? त्यावरती मानिनी म्हणते, हो ठरलं होतं, पण ठरवलंच होतं, पण तेवढ्यात तुझ्या सासऱ्यांचा ऑफिसमधून फोन आला की काय आहे बेत जेवणाचा. मी त्यांना म्हटलं की कढी भाताचा बेत आहे, तर लगेच तोंड वाकडं झालं. हे मला फोनवरून सुद्धा कळलं, कारण त्यांनी मला लगेच सांगितलं, हा मला जरा एक काम आठवलंय, त्यामुळे मी जेवायला सुद्धा येणार नाही, म्हणून बेत चेंज केला मी. आता दोघीही हसायला लागतात. मानिनी पुढे म्हणते, आणि मग मी त्यांना मेसेज केला की तुमचं हे जे इमॅजिनरी काम आहे ते करू नका, कारण मी छान बटाटा आणि कोळंबी रस्सा करते. त्यावरती आता नंदिनी विचारते, मग मग काय म्हणाले बाबा? मानिनी हसतच म्हणते, मग काय, लगेच म्हणाले, काम काय उद्याही होऊ शकतं, मी लगेच आलो. त्यावरती नंदिनी आता मानिनीला म्हणते, तुम्ही करेक्ट ओळखता बाबांना. मानिनी म्हणते, अगं इतकी वर्ष झाली ना संसाराला, नातं व्यवस्थित मुरलं ना की न चाकता सुद्धा चव कळते. आपलं माणूस आपण अगदी अंतर्बाह्य ओळखायला लागतो. मग आता नंदिनी म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही हे जे लाड करता ना, त्यामुळे लाडावलेत सगळे. आणि मग विचारते, बरं आता हे काय करताय? मानिनी लिस्ट बनवत बसलेली असते. ती म्हणते, अगं हे मैदा, साखर, तीळ वगैरे फराळाचे सगळे जिन्नस. आता दिवाळी जवळ आली म्हटल्यावर तर फराळ करायलाच पाहिजे. आणि या वर्षी तर तुम्हा दोघींची पहिली दिवाळी आहे आणि तुम्ही दोघी तशाही बिझी असता. तुला काम असतं, काव्याला अभ्यास असतो, त्यामुळे मदतीची अपेक्षा नाहीये. हा, पण आता या घरात राहून तर तुला कळलं असेलच की सगळे देशमुख किती खादाड आहेत ते. फराळवरती अगदी तावच मारतात सगळे. दोघींच्या अगदी छान गप्पा रंगलेल्या असतात. तितक्यातच काव्या तिकडे येते. मग मानिनी काव्याला आवाज देऊन म्हणते, अगं काव्या ये, मला म्हटलीस 5 मिनिटाचा ब्रेक घेते, पण तू ब्रेक घेतलाच नाहीस. मग आता काव्या म्हणते, अहो चॅप्टर कंप्लीट करायचा होता ना, ते जरा म्हणून. त्यावरती मानिनी अगदीच मिश्किलपणे तिला म्हणते, मग तुझा तो जर चॅप्टर कंप्लीट झाला असेल तर आमच्या या चॅप्टर मध्ये जरा येऊन बस. सगळ्या जणी आता हसतात. मग आता मानिनी म्हणते काव्याला, ये ना बस. आता काव्या बसते आणि म्हणते, बर चला सांगा, काय चॅप्टर सुरू आहे देशमुख लेडीजचा? तेव्हा आता मानिनी म्हणते, फराळ हा चॅप्टर सुरू आहे. मग आता काव्या मानिनीला म्हणते, काकू खरंच सॉरी, म्हणजे मी खरंच मदत केली असती, पण मला अभ्यास करावाच लागेल, नाहीतर खरंच मदत केली असती, सॉरी. मग मानिनी म्हणते, अगं मदतीची अपेक्षा नाहीये, पण खाण्याची मदत तर करशील ना? मानिनी एकदम गोड आणि समजूतदार असते. आता नंदिनी म्हणते, अगं आत्ताच आई म्हणाल्या तिची अभ्यासाची गडबड असेल ना, तिला आपण मदतीला नाही घ्यायचं म्हणून. त्यावरती आता काव्या म्हणते, थँक्यू काकू, पण अगदीच तसंही नाही, नाहीतर मग मलाच वाईट वाटेल. मी ना एका तरी पदार्थाला माझा हातभार लागेल असं मी ट्राय करते. मानिनी खुश होते आणि म्हणते, अरे वा, कुठला पदार्थ करायला आवडेल तुला? आता काव्या विचारते, काय काय करतो आपण? तेव्हा आता मानिनी म्हणते, आपल्याकडे ना 2 प्रकारचे लाडू, चकली, करंजी, चिवडा, शेव आणि चिरोटे. हे ऐकून आता काव्या जरा डोळेच मोठे करते आणि म्हणते, एवढं सगळं करायचंय? तेव्हा आता मानिनी म्हणते, अगो हो, करावंच लागतं आपल्याकडे. रव्याचे पाकातले लाडू यांना आवडतात, बेसनाचे लाडू मिथून भाऊजींना आवडतात, पार्थ आणि जीवा म्हणजे यांचा शेव, चकली, चिवडा यावरती भर असतो, शंकरपाळी पियू आणि श्रेयाला आवडतात, आणि मंजूताईंना ओल्या नारळाच्या करंज्या. आता पटकन काव्या विचारते, आणि चिरोटे? मानिनी एकदम पटकन बोलून जाते, चिरोटे मला आणि वसुताईंना. आणि एकदम शांतच होते. काव्या आणि नंदिनी आता मानिनीकडे पाहतच राहतात. मानिनी लगेच विषय बदलते आणि म्हणते, मला चिरोटे आवडतात, त्यामुळे हे सगळे पदार्थ सगळ्यांसाठी करावेच लागतात. तेव्हा मग आता नंदिनी म्हणते, नाही नाही आई, तुम्ही फराळ करायला एकट्या नाही आहात, आम्ही दोघीही तुम्हाला मदत करू.
मग आता मानिनी म्हणते, करा करा, जेवढं जमेल तेवढी मदत करा. तुमच्या दोघींचाही हातभार लागू दे ना जरा फराळामध्ये. म्हणजे तुमच्या दोघींच्या हाताची चव आणि तुमच्या दोघींचं आपापल्या नवऱ्यावर असलेलं प्रेम तेही उतरेल ना या फराळात, है की नाही? मानिनीने असं म्हटल्यावरती आता काव्य आणि नंदिनी दोघीही एकदम शांतच होतात. दोघीही खाली मान घालून बसतात. आता लगेचच मानिनी त्यांना म्हणते, काय काय लाजताय की काय दोघी? मग आता दोघीही काहीच बोलत नाहीत. आता मानिनी पुढे म्हणते, पण तुम्हाला खरं सांगू का, या दिवाळीत माझ्या दोघीही सुना माझ्यासोबत आहेत. याचा मला किती किती म्हणून आनंद होतोय ना, तुम्हाला काय सांगू. तेव्हा मग आता नंदिनी म्हणते, आणि आई, आमच्या जुन्या आई आम्हाला परत मिळाल्यात, याचा आम्हाला किती किती आनंद होतोय, म्हणून आता आम्ही तुम्हाला काय सांगू. मग आता काव्या लगेच सुटते आणि म्हणते, बरं चला, माझा ब्रेक संपला, मी पाणी भरायला आले होते, आता मी चालले बसते अभ्यासाला. असं म्हणून आता काव्या तिकडून निघून जाते. तर मानिनी पुन्हा लिस्ट लिहित असते आणि लिहिता लिहिता म्हणते, नंदिनी, मी यावर्षी जरा जास्तीचा फराळ करते, म्हणजे तुला फराळ जरा आनंद निवासला घेऊन जाता येईल. आता हे ऐकल्यावरती मात्र नंदिनीचा चेहराच उतरतो. तर इकडे आता जीवा महाजनी काकांशी बोलत असतो. म्हणतो, जमलंय जमलंय महाजनी सर, एकदम परफेक्ट जमलंय तुम्हाला. आता दोघंही खूप खुलून हसत असतात. मग आता महाजनी काका हसतच म्हणतात, हॅलो हॅलो, महाजनी नाही, चंद्रकांत सरपोतदार. लगेच जीवा म्हणतो, हो हो, चंद्रकांत सरपोतदार, करेक्ट आहे. मग आता जीवा महाजनी काकांचं कौतुक करत म्हणतो, हे बघा, मी तुमची ऍक्टिंग बघितली नाही पण ऐकली. काय काम करता हो तुम्ही, एकदम पाण्यासारखी ऍक्टिंग करता. अहो तुम्हाला सांगतो, बिझनेस सोडा आणि इथे मुंबईत या, सिरियलचं ऑडिशन्स द्या. अहो असलं काम करता म्हणून सांगतो तुम्हाला, लगेच सिरियल मिळेल तुम्हाला, खरं सांगतोय. पण एक सांगू का सर, तुम्ही जेव्हा पदरची वाक्य घेतलीत ना, तेव्हा काय घाबरलो होतो मी, वाट लागली होती माझी. तेव्हा आता महाजनी काका म्हणतात, अरे तुझं ऐकून त्यांच्याशी बोलायचं कठीण झालं होतं मला. तेव्हा आता जीवा हसतच म्हणतो, नाही नाही, ते जाणवलं मला. मग आता महाजनी काका म्हणतात, अरे तुला जाणवलं पण मी फील केलं ना रे. आत्ता हसतोय मी, पण तेव्हा माझ्या पोटात गोळा उठला होता बाबा. पण मला एक समाधान आहे की मी एका योग्य कारणासाठी खोटं बोललो. आणि आनंद निवास ना खरंच नंदिनीकडेच असायला पाहिजे, कारण तीच आहे जी त्या वास्तूचा आनंद फक्त टिकवणारच नाही तर ती वाढवेल. अरे तुला सांगतो, तिथल्या माणसांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे, सुख आहे, ते फक्त नंदिनीमुळे. आणि ते तर मला बघता क्षणी जाणवलं होतं. तुला सांगतो, आईचं जितकं प्रेम आणि जितका जीव आपल्या मुलांवर असतो ना, तेवढाच जीव तिचा तिथल्या माणसांवरती आणि आनंद निवासवरती आहे. आता त्यावरती जीवा म्हणतो, एक्झॅक्टली हीच फिलिंग मला सुद्धा येते जेव्हा जेव्हा मी नंदिनीला आनंद निवासमध्ये बघतो. जीवा पुढे म्हणतो, अहो जी मुलगी आनंद निवासचं फक्त नाव पडलं म्हणून इतकी पॅनिक होते, त्या मुलीच्या हातनं जर आनंद निवास गेलं तर काय अवस्था होईल तिची. मग आता महाजनी काका म्हणतात, आणि तिचा आनंद जर कोणी हिरावून घेत असेल तर तिचा जीवा तरी हे कसं सहन करेल, है की नाही. त्यावरती जीवा हसतो आणि म्हणतो, हो सर, एकदम करेक्ट बोललात. आणि मग महाजनी काकांना थँक्यू म्हणतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेत आणि नंदिनीसाठी सुद्धा. मीन्स अ लॉट सर. आता लगेच महाजनी काका म्हणतात, अरे तुझ्या हातची पाणीपुरी मीन्स अ लॉट टू मी. मग आता महाजनी काका जीवाला म्हणतात, अरे तुला गंमत माहितीये का, घरात मला चोरून शिरावं लागलं बायको बघेल म्हणून, कारण अरे तिला माहिती नव्हतं ना. लगेच जीवा म्हणतो, अहो आमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे, आमच्या हिला माहित नाहीये अजून. आता तितक्यात नंदिनी येते आणि लगेच विचारते, काय माहित नाहीये मला. आणि पुन्हा विचारते, काय. आता मात्र जीवाची चांगलीच तंतरते. तो आता विषय बदलत लगेचच, काय 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 म्हणताय काय सर. तेव्हा आता नंदिनी जीवाला विचारते, कोणाशी बोलताय एवढं एवढं हसून खेळून. नंदिनी त्याला सारखी सारखी विचारत असते, कोणाशी बोलतोय. पण जीवा आता विषय टाळण्यासाठी, बरं बरं, करेक्ट आहे करेक्ट आहे, बाय बाय महा, असं बोलणार. नंदिनी लगेच त्याच्याकडे पाहते. लगेच जीवा विषय बदलतो आणि म्हणतो, महांगडे सर. तेव्हा आता महाजनी सर तिथून म्हणतात, अरे असं काय करतोयस, आपलं सरपोतदार ठरलंय ना. तर इकडे नंदिनी विचारते, अहो कोणाशी बोलताय सांगा ना, मी इथे विचारते ना. आता जीवा म्हणतो, करेक्ट आहे सर तुमचं. मग आता इथून महाजनी काका म्हणतात, अहो सारखी अशी नावं बदलू नका, एकतर माझी नावं लक्षात ठेवण्याचा घोळ आहे, तुम्हाला माहितीये ना. एकदा ठरलंय ना आपलं सरपोतदार म्हणून. आता जीवा टाळतच म्हणतो, आय नो सर, ठीक आहे, उद्या भेटूया, चलो बाय बाय बाय. आणि डायरेक्टच फोन कट करतो. आता लगेच नंदिनी चिडूनच विचारते, हा काय प्रकार चाललाय, काय चाललंय काय तुमचं. आता हे बोलताना तिने दोन्ही हात असे कमरेवर ठेवलेले असतात. जीवा तिला म्हणतो, अगं ह्याचे कमरेवर हात ठेवून तू रुसलेल्या रुक्माईसारखी दिसतेस. आणि हे बघ, उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, आता मला झोपू दे प्लीज. आता नंदिनी काही बोलणार त्याआधीच तो डोक्यावर घेऊन डायरेक्ट झोपून जातो. नंदिनी आपली बडबड करत राहते, अहो मी काय विचारते तुम्हाला, मला फक्त सांगा कोणाशी बोलत होतात.
जीवा तिला म्हणतो गुड नाईट. आता ती पुन्हा विचारते, हो नाही नाही असं झोपू नका, मला फक्त एकदा सांगा तुम्ही कोणाशी बोलत होतात. जीवा काहीच उत्तर देत नाही, सारखा आपला तिला गुड नाईट असं म्हणत असतो. मग आता नंदिनी देवाकडे प्रार्थना करत म्हणते, आता काय होणार आहे उद्याच्या दिवशी देवालाच ठाऊक. देवा आता काहीही कर, पण उद्या जीवाकडून आणखीन कुठली चूक होता कामा नये. आधीच खूप काही पणाला लागले, त्यात उरल्या सुरल्या शांततेची बोली नको लागायला. ती आता जीवाकडे पाहते आणि सरळ झोपी जाते. जशी नंदिनी झोपते, जीवा हलकेच एक डोळा उघडून नंदिनीकडे पाहतो आणि गालातच हसतो. मग आता जीवा स्वतःशीच म्हणतो, नंदिनी उद्या बोली लागेल माझ्या स्वप्नांची आणि मी विकत घेईन तुझा आनंद, बघच तू. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ झोपेतून उठतो. उठल्यावर पाहतो तर काव्याच्या जागी चिठ्ठी ठेवलेली असते. आता पार्थ ती चिठ्ठी घेतो. त्या चिठ्ठीमध्ये काव्याने लिहिलेलं असतं, मी गच्चीवरती अभ्यास करायला चालली, उगाच मला शोधू नका, डॉक्टरांनी फार हालचाल करू नका असं सांगितलंय. आता हे वाचल्यावरती पार्थला खूपच हसायला येतं आणि तो स्वतःशीच म्हणतो, अच्छा म्हणजे मला त्रास होऊ नये म्हणून यांनी चिठ्ठी लिहिली. अगदीच काळजी आहे या मांजरीला माझी. आणि हसतच म्हणतो, अधिकार गाजवतात हा, बजावून सांगतायत. आता तो डोळे मिटूनच म्हणतो, त्याच अधिकाराने तुमच्या हातची सिनेमन कॉफी सुद्धा द्या ना मला बनवून. तितक्यातच त्याच्या समोर कॉफीचा मग येतो. तो डोळे उघडून पाहतो तर समोर रम्या उभी असते. आता तिला पाहिल्यावरती पार्थ जरा आश्चर्यानेच तिला विचारतो, तू? त्यावरती आता ही रम्या निर्लज्जासारखी विचारते, हो मी, पण तू असा शॉक झाल्यासारखा का बघतोयस? यापूर्वी सुद्धा तुझ्यासाठी कॉफी मीच आणायचे ना. मग आता पार्थ तिला एकदम रूडलीच बोलतो, हो घेऊन यायचीस ना, पण तेव्हा मला माहिती नव्हतं ना तुझे हे कॉफी आणणारे हात आमच्या सुखाचा गळा दाबणार आहेत. मग आता लगेचच रम्या म्हणते, असं बोलू नकोस ना पार्थ प्लीज. हे बघ मी जे काही केलं ना ते फक्त तुझ्यासाठी केलंय आणि यावरून मी तुझ्यासाठी काहीही करू शकते, हे लक्षात येत नाही का तुझ्या? आता मात्र पार्थ चिडतो आणि म्हणतो, रम्या तुला माझ्या प्रेमाचा उजेड हवाय म्हणून तू माझ्याच घराला जाळायला निघालीस? कारण तू ज्यांना दुखावलंस ना ती माझी माणसं होती. त्यावरती ही रम्या त्याला विचारते, मग मी मी तुझी कोणीच नाहीये का? पार्थ एकदम सरळच बोलतो, नाही. आणि तिच्याकडे रागानेच पाहत म्हणतो, मिळालं उत्तर, यू कॅन गो नाव. मग मात्र रम्या आता जरा तोंड बारीकच करते आणि म्हणते, ठीक आहे जाते मी. आणि कॉफी टेबलवर ठेवत म्हणते, ही कॉफी पिऊन घे. आणि पुन्हा त्याला म्हणते, कारण आजही तुला कधी काय हवं असतं हे फक्त मलाच माहिती असतं पार्थ. आणि पुन्हा आग लावत म्हणते, उगाच त्या काव्याकडे अपेक्षा करत बसू नकोस. आणि तिकडून जाणार तेवढ्यातच पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब, ती कॉफी घेऊन जा. काव्या जर माझ्यासाठी हात जाळू शकतात तर माझ्यासाठी सिनेमन कॉफी सुद्धा बनवू शकतात. आता ही काव्या लगेचच आताताईपणे सांगायला लागते, त्या दिवशी तुझ्यासाठी मी सुद्धा बरंच काही केलं होतं पार्थ. देवासमोर उभी होते, अन्न पाणी सोडलं होतं, पण तरीही तिच्यावर जीव लावण्या इतकं काय केलं रे तिने? आणि चिडूनच म्हणते, हातावर दिवा घेतला म्हणजे मोठा तीर मारला नाहीये तिने. त्याच हाताने माझ्यासारखी सिनेमन कॉफी बनवू शकते का ती तुझ्यासाठी? जशी मी तुझी काळजी घेते तशी मनापासून तुझी काळजी घेऊ शकणार आहे का ती? आता असं म्हणून ती हात करते आणि नेमकी काव्या तिकडे येते. काव्य आता काहीच बोलत नाही. लगेच रम्या काव्याला पाहिल्यावरती टोमणा मारत म्हणते, कसं आहे ना पार्थ, मंगळसूत्र नावाचा धागा गळ्यात बांधला म्हणजे बायको होता येतं असं नाही. कारण त्याआधी तो धागा बांधणाऱ्या माणसाला मनापासून नवरा म्हणून स्वीकारावं लागतं. आणि मग मुद्दामूनच काव्याकडे रागाने बघत म्हणते, असो, तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही. तू कॉफी पिऊन घे, थंड होईल. असं म्हणून जाणार तेवढ्यातच काव्या तिला म्हणते, उचल ती कॉफी. रम्याला आता जरा आश्चर्यच वाटतं. ती काव्याकडे बघून विचारते, काय? काव्या पुन्हा म्हणते, उचल आणि चालायला लाग. रम्या आता लगेचच दात ओटकात म्हणते, तू नीट बोला माझ्याशी काव्या. काव्या अगदीच तिला म्हणते, तुझ्यासारख्या लोकांशी अशीच बोलते काव्या. आणि आता डायरेक्टच रम्याला बाजूला करत सरळ कॉफीचं मग हातात घेते आणि रम्याला म्हणते, कसं आहे, मंगळसूत्र देशमुखांनी माझ्या गळ्यात बांधलंय ना, त्यामुळे त्याच अधिकाराने मी तुझ्याशी बोलते असं समज. काव्य आता रम्याला अशी उत्तर देते बघून पार्थला जरा हसायलाच येतं. तो एकदम खुश होतो. आता काव्या पुढे रम्याला म्हणते, आणि हो इथून पुढे मी या खोलीत नसताना जर तू इथे आलीस तर ही तुझीच कॉफी तुझ्याच डोक्यावर उपडी करेन. आत्ता मात्र रम्याचा चेहरा चांगलाच पडतो. ती पार्थकडे पाहते. पार्थ आपला हसत असतो. आता रम्याचा चेहरा उतरतो. काव्या तिच्या हातात कॉफी देत म्हणते, चला. रम्याचं चांगलंच तोंड बंद केलेलं असतं काव्याने. आता चुपचाप हातात कॉफी घेते आणि पार्थकडे पाहते. पार्थ आपला हसतच असतो. रम्या आता रागानेच तिकडून निघून जाते. पार्थ मात्र गालातच हसत स्वतःशीच विचार करतो, ही मांजर रम्याने कॉफी आणल्यामुळे चांगली जेलस झालेली दिसतीये.
तर पार्थ एक तास जोरजोरात हसायला लागतो. काव्या एकदम रागाने त्याच्याकडे बघते आणि चिडूनच म्हणते, काय झालंय दात काढायला? पार्थ लगेच तोंडावरती हात ठेवतो. आता काव्या चिडते आणि म्हणते, देशमुख, मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते, ती रम्या मला आपल्या रूम मध्ये आलेली नकोय. चिडून म्हणते, कळलं? आणि पुढे म्हणते, तिने तर तुमच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही. आली मोठी सिनेमन कॉफी करणारी. आता पार्थ काव्याकडे बघतच म्हणतो, हे तुम्ही धमकवताय की सांगताय? आता काव्या एकदम पार्थच्या अशी अंगावर जात म्हणते, धमकावून सांगते, कळलं? पार्थ आता बिचारा घाबरतच म्हणतो, अहो तिने सिनेमन कॉफी, मी काय? काव्या त्याच्यावर चिडते आणि म्हणते, ग बसा. आणि लगेच तिथून तडतड करत निघून जाते. आता लगेच पार्थ स्वतःशीच विचार करतो, एवढं काय चिडायचं, उगाच अंगावर काय धावून यायचं? आणि मग स्वतःशीच विचार करतो, एवढ्या काय जेलस होत आहेत या? प्रेमात जेलसी चांगली असते, मैत्रीत नाही. आणि मध्येच एकदम खुश होत म्हणतो, एक मिनिट, काव्या आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे नेतात की काय? आणि आणखीनच हसत म्हणतो, काव्या माझ्या प्रेमात पडायला लागली की काय? आत्ता मात्र पार्थला भलताच आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता काव्या पार्थसाठी सिनमन कॉफी बनवून आणते आणि पार्थला देत म्हणते, घ्या तुमची सिनमन कॉफी, कशी लागतेय सांगा. आता पार्थ कॉफी पित असतो. काव्याला भलतंच टेन्शन आलेलं असतं. ती अगदी शांतपणे पार्थच्या चेहऱ्याकडे पाहत असते. आता पार्थ अचानक बोलतो, मी असली घाणेरडी कॉफी आयुष्यात कधी प्यायलो नाही. आता मात्र काव्याला टेन्शन येतं. तर इकडे बाहेर नंदिनी न्यूजपेपर वाचत असते आणि तिला पेपरमध्ये पॅम्पलेट भेटतं. त्यामध्ये आनंद निवासच्या ऑप्शनचं पॅम्पलेट असतं. आता ती खूपच पॅनिक होते आणि घाबरतच जीवाला सांगते, अहो आनंद निवासचं ऑप्शन होतंय, मी आता हे पॅम्पलेट पेपरमध्ये पाहिलं. मग आता जीवा नंदिनीला समजावत म्हणतो, अगं या कागदाच्या तुकड्यात तेवढी ताकदच नाहीये. त्यावरती नंदिनी म्हणते, म्हणजे ऑप्शन होणार होतं हे तुम्हाला माहित होतं? आता मात्र जीवा काहीच बोलत नाही. तर इकडे आता त्यांनी डायरेक्टच ऑप्शन दाखवले. सगळेच जण ऑप्शनसाठी जमा झालेले असतात आणि नंदिनीच्या मात्र डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.